राज्यातील पहिल्या वन नियंत्रण कक्षाचं वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज चंद्रपुरात उद्घाटन करण्यात आलं। गेली अनेक दिवस वने व वन्यजीव विषयक कामांना एकाच ठिकाणी नोंदविण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेची गरज व्यक्त केली जात होती। हीच गरज लक्षात घेता चंद्रपूर शहरातील रामबाग वन संकुलात आता राज्यातील वन विभागाचा पहिला वन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला। सुमारे 3 कोटी रुपये खर्चून हा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे। चंद्रपूर जिल्हा व ताडोबा परिघात प्रत्यक्ष जंगलात असणाऱ्या सर्व वनरक्षक कर्मचारी व अधिकाऱ्यांना एका ॲपद्वारे या नियंत्रण कक्षाशी जोडले गेले आहे। यामुळे वने व वन्यजीव विषयक घडणारी घटना काही सेकंदात लगतच्या सर्व वन कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर व वाहनांच्या डॅशबोर्डवर पोहोचणार आहे। त्यामुळे उपद्रव अथवा घटना झालेल्या ठिकाणी विनाविलंब पोहोचून पुढची पावले उचलता येणार आहे। सतत मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यासाठी हा नियंत्रण कक्ष वरदान ठरणार आहे। चंद्रपूर प्रमाणे राज्यातील इतरही संवेदनशील जिल्ह्यात वन नियंत्रण कक्ष उभारण्याची वनमंत्र्यांना यावेळी घोषणा केली। पोलीस डिपार्टमेंटचे जसं कंट्रोल रूम असतं तसं वन विभागाने सुद्धा कंट्रोल रूम या ठिकाणी चंद्रपूर फॉरेस्ट सर्कलला तयार केलेला आहे। या ठिकाणी होणाऱ्या सर्व घटनांची माहिती मिळाल्यानंतर इथून जवळपास असलेल्या सगळ्या यंत्रणा ॲक्टिव्ह करण्याचं काम इथून केलं जाईल आणि ह्या चंद्रपूरचा फॉरेस्ट सर्कलचा हा कंट्रोल रूम यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या ज्या ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह एरिया आहे, म्हणजे वाघांचे हल्ले, बिबट्यांचे हल्ले, आगी लागण्याचं प्रमाण किंवा लाकूड तोडून नेणारे प्रमाण, या सर्व नियंत्रण करण्यासाठी याचा वापर निश्चित होईल आणि भविष्यकाळामध्ये प्रत्येक सर्कलला अशा प्रकारचं कंट्रोल रूम निर्माण आम्ही निश्चितपणे करू।